सावरकरी. स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक अलौकिक व्यक्तिमत्व. त्यांच्यावर वर्षानुवर्ष वारंवार केल्या जाणाऱ्या चुकीच्या, खोडसाळ, घाणेरड्या आरोपांना चोख उत्तर देतो रणदीप हुड्डा यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट. कितीतरी पुस्तकं, व्याख्यानं, लेख, ब्लॉग्स यांनी सावरकर विचार दूरवर पोहोचवणं साधलं नाही ते 3 तासांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटानं साधलं आहे. त्यामुळे डाव्यांना, सावरकर विरोधकांना चित्रपटातील काय पोखरून काढायचंय ते काढू दे. चित्रपट काय पोहोचवत आहे ते आता जाणून घेऊया. सर्व हिंदूंना एकाच धाग्यात गुंफणारं सावरकरांचं हिंदुत्व. सनातनी, वैदिक, आर्य समाजी, लिंगायत, जैन, बौद्ध, शीख हे सारे हिंदूच आहेत हे ठासून सांगतो आहे चित्रपट स्वातंत्र्यवीर सावरकर. आपण सारेच हरिजन आहोत आणि चातुर्वर्ण्य व्यवस्था ही समाज बांधणीला घातक आहे. जाती जातीत विभागल्यामुळे देशावर झालेले दुष्परिणाम अधोरेखित करतो आहे स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट. मदनलाल धिंगरा, खुदीराम बोस, चाफेकर बंधू, भगतसिंग, कान्हेरे अशा असंख्य तरुण हुतात्म्यांचा त्याग आणि जाज्वल्य देशभक्तीचं स्मरण करून देतो आहे चित्रपट स्वातंत्र्यवीर सावरकर. ब्रिटिशांच्या सैन्यात शिरून सैनिकी शिक्षण घेऊन वेळ येताच बंदुकीची नळी कुठल्या दिशेला फिरकावायची हा सावरकरांचा दूरदर्शी विचार सांगतो आहे स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट. 1857चे स्वातंत्र्य समर या सावरकरांच्या पुस्तकामुळे भगतसिंग ते आझाद हिंद सेना अशा सर्वदूर पसरलेल्या क्रांतीच्या ज्वालेचा इतिहास सांगतो आहे चित्रपट स्वातंत्र्यवीर सावरकर. मुसलमानांच्या हातचं खाल्लं म्हणून केलं जाणारं धर्मांतर आणि त्यांना परत धर्मात आणण्यासाठी केवळ तुळशीचं पान देऊन सावरकरांनी केलेलं शुद्धिकार्य प्रभावीपणे मांडतो आहे चित्रपट स्वातंत्र्यवीर सावरकर. समुद्र ओलांडला, कोणाचा स्पर्श झाला असल्या हिंदूंच्या खुळसट समजुतीने धर्मभ्रष्ट होत नाही हे सावरकरांचे क्रांतिकारी विचार अधोरेखित करणारा चित्रपट स्वातंत्र्यवीर सावरकर. रत्नागिरीतील 13 वर्षांच्या काळात सावरकरांनी केलेली सामाजिक क्रांती दुर्लक्षित राहिली ती समोर आणणारा चित्रपट स्वातंत्र्यवीर सावरकर. बंदिवानांच्या हक्काचा पण तरीही सावरकरांना 5 वर्ष उशिराच मिळालेला केवळ 60 रुपये महिना भत्ता याचं व्यवस्थित स्पष्टीकरण देणारा चित्रपट स्वातंत्र्यवीर सावरकर. सावरकर पेन्शन घेत होते म्हणून सतत गदारोळ असतो तो अलाउन्स होता आणि जो त्यांची 1937 मध्ये पूर्णपणे मुक्तता झाल्यावर बंद झाला. अंदमानातून मुक्तता व्हावी यासाठी सावरकरांनी केलेले अर्ज, त्यामागची सावरकरांची भूमिका, सावरकरांच्या कर्तृत्वाची पूर्ण जाणीव झालेले तेव्हाचे गृहमंत्री रेजिनॉल्ड क्रेडॉक त्या दोघांची झालेली चर्चा, सावरकरांप्रमाणेच अर्ज करून सुटलेले शेकडो कैदी यातून माफी प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावणारा चित्रपट स्वातंत्र्यवीर सावरकर. अहिंसेचा अतिरेक, गांधी नेहरूंची चुकीची धोरणं, त्यांचं मुस्लिम आणि ब्रिटिश लागूनचालन आणि त्यामुळे आपल्या देशाचं झालेलं अतोनात नुकसान हा फारसा समोर येऊ न दिलेला इतिहास समोर आणतो तो चित्रपट म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. याशिवाय स्वातंत्र्यवीर सावरकर हा रणदीप हुड्डा यांचा चित्रपट हिंदूंना आपल्या स्वत्वाची आठवण करून देतो, हिंदूंना आपल्या ताकदीची जाणीव करून देतो आणि मी एक हिंदू आहे हे सांगण्याची हिंमत देतो. जे काम 1000 व्याख्यानांनी होत नाही ते एका नाटकानं होतं या विचारानं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नाटकं लिहिली. पुढे यंत्रयुग आल्यावर चित्रपटाबद्दल लिहिताना ते म्हणतात, बोलपटसृष्टी ही 20व्या शतकातील एक सुंदर देणगी आहे. नाट्यसृष्टी ही सिनेमापुढे स्पर्धा करू शकणार नाही. बोलपटसृष्टीतही आपल्या लोकांनी प्रथम देशभक्त असणं आवश्यक आहे. बोलपटातून देशाची तेजस्वी बाजू दाखवून तरुणांना स्फूर्ती द्यावी. जातीच नकोत हा सावरकरांचा विचार होता. प्रत्येक जातीचं एक वैशिष्ट्य असतं, तेवढ्यापुरती ती मानावी, पण एका जातीनं मी दुसऱ्या जातीपेक्षा श्रेष्ठ आहे असं मानू नये असं सावरकर सांगत. आज रणदीप हुड्डा या जाटानं त्याच्या हिमतीला साजेसं काम केलं आहे. सावरकर नावासाठी उभं राहण्याची ताकद त्यानं दाखवली आहे. आता प्रत्येक हिंदूनं त्याच्या बरोबरीनं उभं राहण्याची आवश्यकता आहे. चित्रपट आर्थिकदृष्ट्या
सुद्धा कसा यशस्वी होईल हे पाहण्याची गरज आहे. राष्ट्रप्रेमींनी हे आज केलं नाही तर पुन्हा पुन्हा आरोपांची खेळी करायला रिकाम टेकडे आणि त्यांना पैसा पुरवायला धनदांडके पुष्कळ आहेत. तेव्हा हिंदूनो, जागे होऊन रणदीप हुड्डांचा स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट यशस्वी करूया. जाता जाता विरोधकांना सावधानतेचा इशारा. नंतर म्हणू नका आधी का नाही सांगितलं. जे उद्याच व्हॉट्सअप सिनेमा म्हणतो, पहिल्या दिवसाचं कलेक्शन बघून गुडगुडी भरली, घर देता का घर अशी वेळ येईल असं काही वेळी म्हणत आहेत, त्यांनी राष्ट्रप्रेमींना हा चित्रपट पाहून प्रभावित होणाऱ्या तरुणाईला उगाच दिवचू नये. त्यांनी मनावर घेतलं ना तर तेच तुम्हाला योग्य ते उत्तर देतील. तेव्हा सावधान. हा लेख लिहिला आहे त्यांच्या कोषाध्यक्षा मंजिरीताई मराठे यांनी आणि याचं वाचन केलं होतं तेजस्विनी मुंडे यांनी आणि हा लेख आचार्य 90 FM वर सादर झाला. धन्यवाद. आचार्य